आता तुम्हाला तुमच्या आई वडील आहेत याची व्हॅल्यू ठेवा, मला नाही. तिथे आपल्या आई वडिलांच्या वयाचे काही व्यक्ती आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांना वाढदिवस साजरा करायचा आहे. खूप वर्षापासूनच त्यांचं स्वप्न होतं. आणि असेच या लोकांना भेटा. त्यांची काहीच इच्छा नाही, फक्त येऊन तुम्ही बोललात ना तरी त्यांना खूप बरं वाटतं. हॅपी बर्थडे टू यू. ये मोबाईल घेते का कुठे काय मला भीती वाटते पाय टाकायला, पण पाण्यात नाही पाडणार. जरा बरी पायरी पायरीवरती पाय टाका. चला ते इकडे या, गेट आहे. गेट आहे या. शूज काढा फक्त जरा पायाने. शूज काढा. शूज काढू. हा काढा. आता बस चला या. या इथे पुढे पायरी आहे वरती. हा ओके. शिडे आहेत, शिडे आहेत. चला ना, शिडे झाला. भीती वाटते. चला चला या पुढे. चालू चालू या. ये मेरी मंजिल है कहाँ, पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। सब यार अपने सबके दिलों में अरमाए, बैठे हैं मिलके सब यार अपने सबके दिलों में। अपना नाम करेगा मगर ये तो कोई न जाने, ये मेरी मंजिल
तो सपना एक एक चेहरा देखे जो उसको झूमे बहार। मेरा तो सपना एक चेहरा देखे जो उसको झूमे बहार। बालों में खिलती गलियों की मौसम, आंखों में जादू, होठों में प्यार। बंदा ये खूबसूरत काम करेगा, दिल का बेस्ट डांसर बनेगा। मेरी नजर से देखो तो यारो, ये मेरी मंजिल है कहाँ। त्यांचं स्वप्न होतं खूप वर्षापासूनचं, गावात जातो सगळ्यांना की असंच म्हणजे तिथे आपल्या आई वडिलांच्या वयाचे काही व्यक्ती आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना वाढदिवस साजरा करायचा आहे. खूप वर्षापासूनचं त्यांचं स्वप्न होतं, जे आज पूर्ण झाले. ते पाहून झाले. त्यांचं त्यांच्या आईवरही खूप प्रेम आहे. आज त्यांचे वडील नाही आहेत, आज ते तर खूप खुश झाले असते. धरा पाकी ये पुढे एक शब्द वेडा. थोडे रडतात, नंतर ते सगळ्यांना हसवणार. प्रमोद सर आता बोलतील थोडस. तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं. हे सोडून तुम्ही पुढचं काही बोलू शकता. आणि आम्ही डान्स करणार, सगळे डान्सर आहे. मला ना म्हणजे मला पहिल्यापासून ना मला म्हणजे असं नाही तुम्ही आलात इकडे किंवा मला अटॅचमेंट आहे फक्त. मला नाही कळत, कारण मला असं कोणी बघितलं ना, म्हणजे असं आमच्याकडे एक मयूर म्हणून आहे, जसे कुत्रे कोण पडले दिसले ना त्याला बिस्किट जातो लगेच. त्याचं एक अटॅचमेंट आहे, त्याचं प्राण्यांवर. तसं मला ना कोण पण आता मी याची आजी कमी, माझी आजी जास्त आहे. कारण कुठे राहत होते मी, मला खूप अटॅचमेंट आणि माझी इच्छाच होती ती अशी झाली, ती झाली. सगळ्यांना थँक्यू. आणि मला ना माहिती शपथ, मी मयूरला प्रत्येक वेळा बोलतो की बोललं, सगळे बोलतात की प्रमोद मोठा झाला, प्रमोदचं नाव झालंय. मी 100% होतो की तुमच्यामुळे मी मोठा झालो, बाकी काय नाही. धन्यवाद. बाकी माझ्या दादांबद्दल बोलायचं. हा नक्की. नाही नको आवाज त्यांनी त्यांच्या आजोबा आजींची सेवा केली तेव्हापासून त्यांच्या मनात आलं की आपण काहीतरी असं इतरांची सेवा करावं. कारण का ते आजोबा आजी जेव्हा वयस्कर होते तेव्हा त्यांचे काका होते, वडील नव्हते त्यांचे, तर त्यांनी त्यांची सेवा केली. आज हा माणूस आम्हाला सगळ्यांना सांभाळतोय. आम्हाला आई म्हणतो पण तो आमचा बाप आहे. कारण कुठलं काम येत नाही असं नाही. आता एखादा माणूस नाही हजर, रजेवर गेलाय किंवा कुठे गेलाय, डायपर बदलण्यापासून आता तुम्ही आश्रम बघितला, संपूर्ण आश्रम स्वच्छ आहे. सकाळी उठणार, किती रात्री उशिरा येऊ दे, अगोदर झाडझूड झाली की नाही, नसेल तर स्वतः झाडू घेऊन साफ करणं. मशीन लावलं नसेल स्वतः कपड्याचं मशीन लावलं. स्वयंपाकाच्या तिथं धडपडणं, म्हणजे कुठं नाही असं नाही. त्यामुळे मला माझे दादा खूप आवडतात. काय राहिलं असलं तर मला माझी आजी बोलली पाहिजे. माझी आजी आजी कसं वाटलं? हा बरं वाटलं बाबा. नवी मैत्रीण मिळाली.
आजी खूप उत्कृष्ट डान्सर आहेत मला माहित नाही बाबा. प्राइजिंग घेतात, दरवर्षी प्राइजिंग असतं त्यांच्या. सगळ्यात ते तरुण बघा येणार सगळ्यांना घरी जावा. नॉनस्टॉप हे बघून जा. सलग 3 वर्ष फर्स्ट प्राइज. अरे वा. आचार्य कॉलेजमध्ये. मी सरांना सांगतो 2 शब्द बोला. सर बोला सर. मला पण काय खूप भाऊक क्षण आहे आज आणि थोडं म्हणजे खुशीचा पण दिवस आहे आज आपल्या तुमच्या सरांचा आज बर्थडे आणि खूप छान वाटलं तुम्ही सर्व आलात आणि तुमचा उत्साह बघून मी खूप भारावून गेलो आहे. आता आईने सांगितलं का खरंच मी माझी आजी आजोबांपासून मी सुरुवात केली. आजी आजोबांची कंडिशन खूप खराब होती आणि त्यांना सांभाळायला घरात असून पण कोण सांभाळत नव्हते आणि त्यांना खूप चांगलं असं सांभाळलं मी. त्यांना गेले जवळजवळ 7-8 वर्ष मी खूप त्यांची सेवा केली आणि त्यावेळेस मी असं ठरवलं का माझ्या घरामध्ये जर असे प्रॉब्लेम असतात तर बाहेर किती असतील. मग त्यावेळेस मी तो संकल्पना केली होती का मी आपण एक आश्रम खोलू असं आणि टिपिकल असं आश्रममध्ये मी नाही माझा विचार केला पण आपण एक असं घर बनवू असं आणि जिथे येणारे जे आपले आई बाबा असतील त्यांना घरासारखं वाटलं पाहिजे असं आपण असं काहीतरी मला असं वाटत होतं. आणि मी खरं सांगतो हे आम्ही असं आश्रम म्हणून आम्ही कधी पाहत नाही. प्रत्येकाला मी माझे आई आजोबा वडील हे असंच त्यांना बघतो आणि त्यांच्याशी मी खूप अटॅचमेंट आहे. म्हणजे मी इवन माझं घर पण माझं खूप मोठं आहे पण मी घरामध्ये राहत नाही यांच्याबरोबर मी चटईवर झोपतो कारण ते समाधान असतं ना तसं म्हणजे घरी AC मध्ये किंवा तसं काही मिळणार नाही. एवढं छान आमचा जीव खालीवर होतो त्यासाठी विचार करत. तर मला सर्वांना तुम्हाला सर्व आता तरुण तुम्ही पिढी आहेत तर विनंती आहे का आता तुम्ही बोललात प्रत्येक आठवड्यातून आपल्याला आणि खरंच तुम्ही जा असं प्रत्येक आठवड्यातून असं घरी पण आपले आजी आजोबा असतील आई वडील असतील त्यांना वेळ द्या त्यांच्याशी बोला. म्हणजे कमीत कमी आठवड्यातून नाही बोलत 1 तास तरी त्यांच्याशी बोला तुम्ही. आई वडील असतील किंवा आजोबा असतील आजी असतील कारण तो खूप त्यांना समाधान वाटतं. त्यांना अशी काही गरज नसते कारण त्यांची कसं रिक्वायरमेंट काही नसते अशी मोठी. त्यांना फक्त 2 शब्द प्रेमाने बोलले पाहिजे हीच त्यांची रिक्वायरमेंट असते. तर सर्वांना मला विनंती आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा असे जे ठिकाण आहेत असे प्रत्येक ठिकाणाकडून तुम्ही जा घरी जा आणि प्रत्येकाची संवाद साधा. बस एवढीच विनंती आहे आणि 2 शब्द संपवतो. म्हणजे इथे कोणाला टाकून दिलेलं नाहीये पण घरात सांभाळलं जात नाही. आता समजा तुम्ही माणूस सांभाळायला ठेवलात तरी सुद्धा सगळ्यांना बाहेर जायला असेल तर तेव्हा त्या व्यक्तीवरती संपूर्ण घर टाकून तुम्ही जाऊ शकत नाही. पण तुमचा माणूस इथे राहिलं तर इथे सगळे सांभाळणारे असतात आम्ही सगळे मजेत राहणारे असतो. तेव्हा वृद्धाश्रम म्हणजे काहीतरी बाबा कुठेतरी फेकून दिलंय असं समजू नका. आणि हे तुम्ही मुलांनी इतरांनाही समजून द्यायला पाहिजे कारण मी पाहिलं वृद्धाश्रमात अरे बापरे तुझी मुलं आहेत ना आहेत पण ती त्यांच्या संसारात आहेत. आता माझी लास्ट इनिंग चालू आहे मी माझ्या बरोबरच्या माणसात राहणार म्हणून मी इथे राहते. परिस्थिती नाही असंही कुणाचं नाही आम्ही सगळेजण मजेत राहतो. तुम्ही सुद्धा सगळ्यांनी त्याचीच आठवण करून द्या की वृद्धाश्रम म्हणजे वाईट नाही. घर असतं दुसरं किंवा गंमत म्हणून तुम्ही येऊन राहिलेले असतात असं समजा. बरं इथे जे राहतात त्यांना सणावाराला सुद्धा त्यांचे नातेवाईक घेऊन जातात परत आणून सोडतात. म्हणजे तसं सुद्धा दादांनी कोणाला अडवलेलं नाही काही नाही. कुठल्याही खाण्यापिण्याची कशाची सुद्धा कमतरता नाही हे मी मुद्दाम सगळ्यांना सांगते कारण म्हणून मला आश्रमाबद्दल अभिमान आहे. आणि तुम्ही बोललात हा रुद्राश्रम नाही सगळ्या रुद्रांचं घर आहे कारण आणि मी तर तुम्ही विषय काढला तो बरं आलं. मी या मुलांना बस सतत सांगत असतो आता आपल्या आजकालची मुलं काय नाही का म्हणजे मी पण त्याच्यामधलंच एक जेव्हा वडील होते तेव्हा बोलणं शिकवतं ना कसं पण रडू नका हो मला माझे वडील आठवत नाहीयेत इतक्या लहानपणी गेलेत. आज व्हॅल्यू कळते.
म्हणून मी सगळं सांगतो, जेव्हा वेळ आहे त्या वेळेलाच जायचं. आता तुम्हाला तुमच्या आई वडील आहेत याची व्हॅल्यू ठेवा, मला नाही. नाही तसं म्हणू नका. नाही वडील एवढे आहेत ना इथे मला, आहेत ना, एवढे त्यांच्या येतात. रूपात तुमचे बाबा आहेत असं इथे समजा. आहेत, आई बाबा सर्व काही खूप आहेत. म्हणून आणि प्रत्येकाला सांगतो फक्त एवढंच की तुमच्या आई वडिलांचं फक्त एवढं मॉल मध्ये चेंज म्हणजे फक्त एवढंच की तुमच्या आई वडिलांना तुम्ही रिस्पेक्ट द्या, कारण त्यांच्यामुळे तुम्ही आहात. आज मी माझ्या वडिलांमुळे आहे, बाकी काय नाही. कारण माझं एक तुम्हाला सीन सांगायला मला खूप आवडेल, कारण आम्ही 5 भावंड म्हणजे आम्ही 5 भावंड आणि 2 बहिणी. आणि माझ्या टायमिंगला जेव्हा माझ्या वरचा जो भाव आहे रमेश म्हणून, त्यानंतर माझ्या वडिलांना माझ्या म्हणजे पुऱ्या फॅमिलीने म्हटलं की आता बस झालं तर ऑपरेशन करूया. तेव्हाच्या टायमिंगला माझे वडील बोलले नाही. आज वडिलांनी जर नाही म्हटलं असतं तर मी आज दिसलो पण नसतो, आणि मी आज दिसलो तेवढे तरी दिसली नसती. आणि म्हणजे आज मी फक्त एकच कृपा मागतो की म्हणजे मी आज जेवढं उभं आहे पाठीमागे आज जेवढं करतोय, सगळ्यांना वाटत, सगळे म्हणजे बोलतात मुलं, आता तू खूप मेहनत करतोय सगळं. आम्ही एक दिवस गेल्यानंतर आम्हाला असं राहून तुला, मी फक्त काम बघतो, मला कामाशीच मतलब आहे. मला किती भेटतात मी कधीच बघत नाही, कारण मला तेवढंच माहिती आहे की आज बघा तुमच्यावर मी काम करतोय. मला माहिती आहे तुम्ही पण मला तुम्ही आला तेवढे सगळे वेळ काढून कुणासाठी आल्यात, माझ्यासाठी आल्यात. हेच मी कमवलं आज एवढ्या वर्षात, आणि मला हेच कमवायचं बस. म्हणून तुम्ही फक्त तुमच्या आईवडिलांना वेळ द्या, जसं सरांनी सांगितलं. आणि नक्की मी तुम्हाला खरं सांगतो, आपल्याला तर पॉसिबल नाही, कसं काही कलाकार आहेत, कारण आमचे शोज असतात, पण वेळात वेळ काढून मी तरी नक्की देणार. काही होते मी नक्की येणार, कारण मला ना प्लॅटफॉर्मच पाहिजे होता. मला माहित पण नाही, मी खूप सर्चिंग करायचो, मी सतत बोलायचो की अरे कुठे 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 मला भेटायचं आहे. मी ते बर्थडेला मी दरड म्हणलं होतं, हे मला वृद्धाश्रममध्ये बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे. पण काही लोकांना कसं वाटतं अरे ते फेमस होण्यासाठी करतात. माझी तशी इच्छा नाही, फक्त मला जायचं आहे. आणि त्याच इच्छा पूर्ण केली. सगळ्यांचं SDA टीम आणि तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो, आणि सर तुमचा आभार मानतो की आम्हाला तिथे उपलब्ध करून दिलात, त्याबद्दल धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. आणि तुमच्या वडील माणसांना घेऊन या आम्हाला भेटायला, म्हणजे ओळखही होते ना. याच मध्ये या मला पण नाही इकडून ये, नका पण पुढे या असं कसे मागे राहता. अजून कोणाला काही ही बोलायचं? आम्हाला सगळ्यांना सांभाळणारी, आमच्या पोटाची काळजी घेणारी ही आहे आमची मॅडम. इतके पाणी सगळं सांभाळते. बोला तुमचं फक्त आम्हाला एक्सपिरियन्स आहे, बाकी काय नाही बोलत नाही. तुम्ही जे एक्सपिरियन्स बघताय यांना पण कळू दे, कारण भावी पिढी आहे, यांना पण व्हॅल्यू समजली पाहिजे. तुम्ही का करताय आता बघा, त्याच्यामध्ये उद्देश काय आहे, तुम्हाला काय प्रॉफिट भेटतोय, पण याचा उद्देश कळला समजला पाहिजे, बस एवढीच अपेक्षा. काय नाही, तुम्ही सगळे आले, खूप बरं वाटलं. आणि असेच या लोकांना भेटा. त्यांची काहीच इच्छा नाही, फक्त येऊन तुम्ही बोललात ना तरी त्यांना खूप बरं वाटतं. आणि मला आधी खूप बरं वाटतं एवढं सगळ्यांना बघून. बाकी काय नाही, बरं वाटलं त्यांच्यामुळे तुम्ही आले. काही असू देत, बर्थडे आहे काय आहे, पण तुम्ही सगळे आलात ना, खूप बरं वाटलं. मी तुम्हाला जबान देतो, सांगितलंय तुम्हाला यावं लागणार. येणारच. आमच्या मध्ये कोण बघा सिंगर तर चालूच असतं, गीत येऊन गाणं गा, प्रॅक्टिस पण होईल. ऍक्च्युली लहानपणापासून तो शिक्षण म्हणजे आम्हाला सिनियरच होता. आम्ही एका शाळेत, या त्यांच्या मिसेस आहेत प्रज्ञा जाधव, तर आम्ही सगळे लहानपणापासून एकाच शाळेमध्ये. मला सिनियर त्या शाळेमध्ये असताना सुद्धा तसाच तो डान्सर म्हणून होता. त्या शाळेमध्ये बाकी कुठेच नाही, फक्त डान्समध्ये आम्हाला दरवर्षी फक्त एकाच ठिकाणी भेटायचं डान्स. आम्ही आणि सगळ्यात महत्वाचं जे मी डान्स करत होतो हे तुम्हाला दाखवलं. म्हणजे काय झालेलं, मी डान्स बसलेलं अपुढे पुढे मी डान्स बसलो, दाखव ना, साहेब माझे कोरोना मला दाखवतोय. लहानपणापासून वडिलांचं जसं सांगितलं, त्यांच्या घरात कोणाचाच सपोर्ट नव्हता डान्ससाठी, फक्त वडील त्याचे सपोर्ट करायचे त्याला, की डान्ससाठी हा चांगला डान्स करतोय. कुठेही रस्त्यावरती नाचायचा, त्याच्यानंतरला नाल्यावरती स्टेजवरती कुठेही कसाही नाचायचा, कधी बघायचं नाही भाऊ मला काय भेटतंय, मला कोण काय म्हणेल ते. त्याच्यानंतरला असे 3-3, 4-4 तास त्या अवॉर्डचं म्हणजे असं स्टॅच्यू बनून पण उभा राहिलेला, त्याच्यामध्ये सुद्धा त्याने अवॉर्ड घेतलेले आहे.
त्याच्यानंतरला बेडूक सुद्धा बनलेला आहे तो 6-6, 7-7 तास तो असा बेडूकच्या पोझिशन मध्ये सुद्धा राहिलेला आहे. इतका वेळा प्रत्येक गोष्टीसाठी कधी कुठे बघणार नाही किंवा चल मी आता कुठल्या तरी एका लेवलला काम करतोय, मी आता ह्या लेवलला बसून कसं काम करू मी, असं कधीच नाही. कुठलंही काम असू द्या, म्हणजे स्टेजवरती आता तो सध्या जजिंगची वगैरे भरपूर कामं करतो, म्हणजे नॅशनल लेवलला राज्यस्तरीयला वगैरे. पण तो किती कार्यक्रमामध्ये तो आमच्या मित्रांसोबत सुद्धा तो लेझिम खेळायला सुद्धा असतो, तो तुतारी वाजवायला सुद्धा उभा असतो, तो पेटे बांधायला सुद्धा उभा असतो. म्हणजे मल्टी टॅलेंटेड आहे. त्याला व्हिडिओचा नाद भरपूर आहे, व्हिडिओ एडिटिंग, कॉमेडी, डान्स तर खूप वेळ आहे त्याला. आम्ही सुरुवातीला डान्स क्लास चालू केलेला होता 2010ला. त्याच्यानंतर आता जवळजवळ 100 स्टुडंट आता सध्या आमच्या डान्स क्लासचे चालू आहेत सध्या आता आचार्य कॉलेजमध्ये. आणि त्याचबरोबर आता हे सध्या स्टुडंट इथे घडतात आहेत, अजून बरेच घडून गेलेले आहेत, ते चांगल्या लेवलला सध्या काम करतात. आणि आता ह्याच्या हाताखाली बाकीचं सध्या घडतायत आता सध्या, त्यातलेच आम्ही पण आहोत त्याच्यात. छान सांगितलं, काय तर आपण थोडक्यात म्हणजे झाकलं माणिक आहे. त्याचे आदर्श खूप मोठे आहेत. आमचे जॉली दादा सीमाताई त्या आल्या नाही तिथे, तर ते येणार होते तर काही कामानिमित्त बाहेर आहेत, ते आता कधी येतील सांगतो. मी डान्सर. आज इनका बर्थडे, माझा बर्थडे आज. माझा बर्थडे आहे, छोटस तुम्हाला खाणं आणलंय, मस्त एन्जॉय करा. थँक्यू सर. गाणं खाणे काय मैं गाना गाऊंगा, नाचूंगा भी. थँक्यू. जोसेफ भाई, इनका बर्थडे, मेरा बर्थडे. थैंक यू सर. मैं बाद में आऊंगा डांस करने को, आपको भी करना है. बर्थडे माझा बर्थडे आज. आशीर्वाद द्या. दगडी क्या बात है. अरुण गोळाचे बापरे. थँक यू. एकदम मस्त आपण घेऊया, करूया आता. तुम्ही बघा फक्त मी काय करतो आता. माझा बर्थडे आज. थँक्यू बाई. या बर्थडे यांचा. पेट ना पूर्ण. वरती करतो, वरती वरती. हे मस्त आहे बस ना. माझा बर्थडे आज, मला आशीर्वाद द्या. असंच मोठा होऊ द्या. खात म्हणजे एन्जॉय करा.
चला अच्छा ओके थँक्यू. अच्छा लगा आपको मिलके. इथे कुठे मी डान्सर आहे ऐकायला मी डान्सर आहे हा डान्स घेऊन दाखवा. येस इथे ना मग ठीक आहे का थँक्यू आभार कसले थँक्यू काय बोलली झोपाय हा आजी घ्या मला बर्थडे आज थँक्यू आजी थँक्यू वरती हा वरती वरती कुठे कुठे बर्थडे बर्थडे यांचा आता बर्थडे बर्थडेला केक आणलाय आता वेफर आहे वेफर आहे थांब थांब हा अजून ये नाही हो एक मिनिट दुखले ये बर्थडे है मेरा आज. ये खाने का चीज है. आज खाने का मेरा बर्थडे है. अच्छा तो क्या सबको मालूम है सबको हा खाली आहेत ती काका माझा बर्थडे आज थँक्यू काका माझा बर्थडे खाली ठेवते ना तुम्ही करणार काका हाय नमस्कार बर्थडे माझा देव तुम्हाला आशीर्वाद देव थँक्यू आणि हा नवीन वर्ष सुद्धा सुखाची आनंदाची जाव थँक्यू हीच विनंती. क्यों भला हम डरे दिल के मालिक हैं हम हर जन्म में तुझे अपना माना सनम क्यों भला हम डरे दिल के मालिक हैं हम हर जन्म में तुझे अपना माना सनम हर जन्म Thank you.
तिला खायलाच दिलेलं नाही, फक्त शोला दिला हातात. आणि आमचे सर आहे मनाचा पाळणा करू बांधून घे जरा जुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तुलवा तुझ्या विवारे जीवन आकाशी चंद्र चांदण्या उडून मी काढल्या मनाचा पाळणा बांधून घे जरा तुला डोळ्यात तूच साजणी सुखाचा स्पर्श तुलावा तुझ्या विना जीव. खूप दिवस झाले प्लॅन करत होतो काय करायचं कसं करायचं. ग्रुप मधून पण त्यांना काढून टाकलं. माझा ग्रुप आहे रिमूव्ह केलं. मला सुद्धा केलं का तर त्यांच्या बर्थडेचं सगळं प्लॅनिंग करायला. बरं जे इथं काही झालं आजचा जो काही म्हणजे आम्ही आज ह्या लोकांसोबत जो बर्थडे वाढदिवस जो साजरा केला हा फक्त आणि फक्त हा आमच्या टीममुळेच केलाय. कारण हे सगळं श्रेय हे त्यांनाच जातं. म्हणजे हे आश्रम शोधण्यापासून खूप दिवस शोधतो आम्ही की कुठं जावं कुठं कोणासोबत आम्हाला वेळ घालायचा अशा व्यक्तींसोबत. पण आम्हाला असं ठिकाण माहीत नव्हतं की अशा ठिकाण आहे कुठं नक्की. हे तुमचं लकीने आम्हाला सापडलं. तिथनं येण्यापासून तिथली इन्क्वायरी पण त्यांना काय द्यावं काय नाही द्यावं. बरं जे काही द्यायचं आहे तुम्हाला आमच्याकडून ते सगळं त्या आमच्या दोघांकडून नाहीये. हे सगळं काही आता तुम्हाला दिसते जे आम्ही तुम्हाला काही देणार आहोत वस्तू ह्या सगळं ह्या लोकांनी दिलेलं आहे. म्हणजे हे तुमचं बर्थडे गिफ्ट आहे जे ह्या लोकांना बर्थडे गिफ्ट आज देणार आहे. मग ह्या सगळ्यासाठी ह्या सगळ्यांचे खूप खूप मी आभार मानते आपल्या पूर्ण SJ टीमचे की आज त्यांनी जो हा कार्यक्रम आहे तो पूर्णत्वास नेला. त्याच्यासाठी तुम्हा सगळ्यांचे खूप 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 आभार. SDA म्हणजे स्पार्कल डान्स अकॅडमी शॉर्ट फॉर्म SDA बोलतो. आणि SDA साठी सगळे झडतात म्हणजे जीव आणि प्राण बोलतात ना. आई वडील नंतर आणि शपथ SDA आणि शपथ 2 मिनिटं. मला माहित नव्हतं की तुम्ही इथपर्यंत करत खरं. सगळ्यांना हँडसॉप आहे. मला वाटलं नव्हतं की एवढं तुम्ही कराल. मला वाटलं नेहमीप्रमाणे धोरणाप्रमाणे. कारण शीतल आपली ग्रुपमधली मुलगी आहे बाहेर गेली. मला 200 रुपये सेंड केले चुकून 200 रुपये सेंड केले कॉन्ट्रॅक्ट. आणि नंतर बोलते का तुला चुकून आले मला रिटर्न कर ना. मला सुरू झालं आम्ही कॉन्ट्रॅक्ट करतोय. पण आज जे केलंय मी खरं सांगतोय आपला ग्रुप खूप मोठा होणार आहे. आणि भविष्यात तुम्ही सगळे मोठे होणार आहे. आपण भविष्यात भेटो न भेटो पण माझी सगळ्यांना आवर्जून विनंती की आपण इकडे यायचं वेळात वेळ. आणि मला वाटलं होतं माझ्या माझ्यासाठी आज खरं त्या गाडीपेक्षा मला आज किती मोठं वाटतंय. नाही माहिती आहे पण जे काय दिले ना ते खूप म्हणजे गाडी कॅन्सल झाली आहे. होत नाहीये. आज ठरवलं होतं की गाडी आज त्यांना द्यायची पण त्या गाडीचं आम्ही उशिरा बुकिंग केलं. नंबर प्लेट आली नाही त्याची. त्याच्यामुळे ते त्यांना गिफ्ट उद्या भेटेल. मग त्याच्या जागी काय द्यावं म्हणून आम्ही सगळ्यांनी तुम्हाला खूप छान आहे. बर्थडेच्या दिवशी काहीतरी असावं. माझं एक वचन आहे की आता तुम्ही मला माहिती तुमच्या पाठीमागे किती जणांचा हात आहे पण मी नक्की तुमच्या बरोबर आहे. शेवटचा माझा बर्थडे इकडेच होता आणि नक्की कधी तुम्हाला काय प्रॉब्लेम नाही मला नक्की कॉल करा बिंदास. धन्यवाद. माझ्या सगळ्यांना पैसा द्यायला पडेल.
हे बघ जलतो बघ मागे बघ. हे नाही आले को मिलेगा पैसा दो. खुश सगळ्यांना बोलो सगळ्यांना बोलो. अरे काय नाव सांग नाव सांग नाव सांग नाव सांग. नाव घे नाव घे. छान 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 दादा. मागे वाला जरा दिसत नाही तू इकडे ये. व्हिडिओ निकाल तू. पटकन नाव घे पटकन. प्रज्ञा जायचं नाव यायला पाहिजे. बोल बोल नाव घे नाव घे पटकन. मला काय सुचत नाही. नाही नाही जाने नहीं देंगे देखो अंदर. तू पण नाही जाऊ शकतो. हे व्हिडिओ निकाल ना. आयुष्याचा झाला करिश्मा. काय काय आयुष्याचा झाला रेश्मा. अरे यार भाजी मेथीची. पैसे पण नाव पण आणि पैसे पण. वन बॉटल टू ग्लास. वन बॉटल टू ग्लास. हे नाही हे तर आवडणारच. हे तर आवडणारच. 1+2 ग्लास. नाही टू प्लस ग्लास. अर्धा ग्लास. श्रेयसला आवडतो बर्गर विथ एक्स्ट्रा चीज. श्रेयसला आवडतो बर्गर विथ एक्स्ट्रा चीज. प्रमोद रावांचं नाव घेते. एक्सक्यूज मी प्लीज. अरे चाल ना. ह्याच्यात पडतील. जरा जरा लांब व्हा जरा लांब व्हा. त्याला असं भक्ती करणे का
हॅपी बर्थडे प्रमोद सर. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डियर हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तुम आई हजारों साल ये मेरी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू सुनीता. हॅपी एक नंबर. चला फटाफट पाठ आपण काय कलर आणलं? चलते चलते काळा माणूस आहे रे. माणूस काळा किती असला तरी मनाने गोरा आहे.